हे खेकडे वाईट लहानच पण ओवीसाठी घेतलं होते. हे बघा एवढे लहान. ओवी खाऊन सारखे वाटले ना खेकडे, मनान ते घेतलं. मार्केटला गेलेलं तर खेकडे बघितले ना आणि मागेच लागला घेवा घेवा. हा मोठा आहे सगळ्यात बघा वरतीच होता. तसले मोठे नाही आहेत, छोटे दिसतात. त्याच्यापेक्षा मोठे मोठे येतात. हे पोरात घेऊन येईल खेकड्याची. छोटी छोटी पिल्लं बघितलेली आणि त्याच्यात आम्ही फिश टॅट मध्ये पावला. डेंगू लागला. तुम्हाला चावत माहितीये? आज झणझणीत खेकड्याचं रस्सो बनवण्याची पद्धत आणि कृती आज मी तुमका दाखवतोय. हे बघा, हे अशा प्रकारे खेकडे साफ करून घ्यायचे. पेंदो बाजूक काढायचो आणि कवचे बाजूक ठेवायचे. हे बघा, मी सगळे खेकडे तशा पद्धतीने साफ करून घेतले. पेंदो बाजूक ठेवले आणि कवचा बाजूक ठेवले. बघा खेकडे तसे जिवंत. हे बघा साफ करून बघा खेकडे केवढे झाले. एवढे साफ झालेत करून. होय होय. ओवी बघा कशी काम करता, औषध मदत करता. कढीपत्तो साफ करता. मम्मा पण थोडी मला हेल्प करते. मदत करता औषध. चला कृती जाणून घेऊया खेकडे बनवूची. त्या खेकड्यासाठी कांदा खोबऱ्याचा वाटप करूचा, म्हणून ही आता वाटपाची तयारी करता सायली. हे बघा, हे बघा कांदा टाकला. कांदा भाजून घेता. या आला लसूण त्याच्यात टाकतं. कांदा थोडं भाजल्यानंतर आला लसूण टाकता. ती चांगली परतून घ्यायची. आता त्याच्यात ओला खोबरा टाकता. ओला खोबरा टाकता. ताव परतून घ्यायचा मस्त आणि वायच्या सुका खोबऱ्या. सुका खोबरा टाकला, मस्त भाजून घ्यायचा. कोथिंबीर टाकायची आता वाईट. अशा प्रकारे वाटपाची तयारी झाली आहे. आता या सगळा वाटप मिक्सरला लावून घ्यायचा आणि बारीक करायचा. एकदम वाटून एकदम मस्त बारीक करायचा.
आता हे खेकडे मस्त साफ करून घेतलं आणि हे आता बारके डेंगे आहेत. हे बारके डेंगे आता मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. बारके डेंगे मिक्सरला लावून घ्यायचे मस्त. आता या वाटपा मिक्सरला लावून घ्यायचा, एकदम बारीक करायचा. हे बघा खेकड्याचा वाटप करून घेतलं मस्त बारीक. आता हे बारके डेंगे आहेत ना खेकड्याचे, ते लावून घ्यायचे आहेत मिक्सरला. या वाटपा ते बघा, ते बारके डेंगे वाटल्यावरती अशी चटणी तयार झाली आहे बारक्या डेंग्यांची. अशी बारीक वाटून घ्यायची. आता खेकड्याची आमटी फोडणी घालतो. ही बघा दाखवतोय तुमका कशी फोडणी घालूची ती. 2 चमचे तेल टाकायचा. त्याला चांगलं तापूक द्यायचा. त्याच्यात वाईट फोडणी अर्धो कांदा टाकायचा. फोडणी कांद्याची फोडणी असली तर जरा वाईट टेस्ट चांगली येता. अर्धो कांदा टाकायचा फोडणी बारीक चिरलेलो. कांदा चांगलं भाजून घ्यायचो फोडणीचं. एक अर्धा चमचा हळद, तिखटाप्रमाणे मसाला टाकायचा मालवणी. आम्ही 2 चमचे टाकलो. तुमका जसा वाया तसा तिखट तसा मसाला टाकायचा मालवणी. गरम मसाला टाकायचो. आणि त्याच्यात हे असे खेकडे टाकायचे आणि खेकडे चांगले परतून घ्यायचे. तर ते वाटलेले डेंगे आहेत त्याचा रस्सा त्याच्यात टाकायचा. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचा. हे चांगला शिजाक द्यायचा. चांगला शिजल्यावर मग त्याच्यात वाटप बिटप टाकूचा. तर दाखवतोय मी तुमका. तर जरा वायच्या शिजू दे. बघा खेकड्याचा मस्त आता उकळी द्या म्हणजे खेकडे शिजतात. हे बघा शिजले आता खेकडे. बघा डेंगे लाल झाले ना म्हणजे खेकडे शिजले. हे बघा चांगले शिजलेत. आता त्याच्यात भाजलेल्या खोबऱ्याचा वाटण घालायचा. बघा त्या भाजलेल्या खोबऱ्याचं आता वाटण घालतो. वाटप जरा जास्त झाला म्हणून वाया तेवढाच घातलो.
पाणी घालून आणि वया तेवढा पाणी ओतायचं त्याच्यात. परत थोडी उकळी येऊ ठेवायचा झाकून. चवीनुसार मीठ टाकायचा त्याच्यात. काय बघा वाईचा आंबटपणा येण्यासाठी 2-3 सोला टाकायचे आहेत. बघा आता छान उकळी येऊ लागली. अशा प्रकारे आमचं खेकड्याचं रस तयार झालो. हे बघा छान उकळी येईल. मालवण म्हटलं तरी कसे प्रत्येकाचे वायचवायत पद्धती बनवूचे थोडेफार फरक असता. जास्त असं फरक नसता. वाटण बिटण ताच घालतात. आमची अशी पद्धत आहे. जमलात तर बनवून बघा आणि कशी काय टेस्ट होतं ही माका सांगात ती. पण खाऊ मस्त लागतं. छान तयार झालो. आता त्याच्यावर ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपलो झणझणीत मालवणी पद्धतीचो खेकड्याचो रसो झक्कास तयार झालो. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. आणि मालवणी पद्धतीचो खेकड्याचो रसो एकदा तरी बनवून बघा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.